मोबदल्याचा विषयच नाही कुठं येतो इथं. आम्हाला जमीनच द्यायची नाही ना. पैसे घेऊन काय आम्हाला चाटायचे आहेत का? जर तुमच्याकडे जर ह्या ठिकाणी शेती द्या की आम्हाला, पैसा नको. खरडाने भाकरी खाऊन शेती राखून ठेवलेली आहे. ती आम्हाला शेती पाहिजेच आहे. कोटीची जरूरत नाही आम्हाला. आम्ही 1 इंचही जमीन देणार नाहीत. जो देश आता लोकशाही नाही, हुकुमशाही. ह्यासाठी जर कोल्हापुरामध्ये जर ह्यांनी जर पाय ठेवला तर ह्यांचं आम्ही चपलानं सुद्धा स्वागत करू शकतोय. आमचा जीव जरी गेला तरी आम्ही शेती म्हणून सोडणार नाही आहे. ह्याच्यात फक्त मोठ्या कंपनीदारा कॉन्ट्रॅक्ट गुत्तेदाराचा विकास होणार आहे. शेतकऱ्याचा काहीच विकास होणार नाही ह्याच्यामध्ये. विकास नाही, देश भकास करणार. आमच्या मुलांच्या आधी लग्न होईना, शेती विचारायला लागले. आम्हाला पैसे नको, पैशाला आम्ही बुक्यावलेले नाहीत. सरकारची भूमिका काही जरी असली तरी आमचा ठाम भूमिका आहे. आम्हाला 1 इंच सुद्धा जमीन द्यायची नाही. तर यात रक्ताचे पाठ वाहतील वेगळेच, कारण कोल्हापूर हिसका आम्ही हा दाखविल्याशिवाय राहणार नाही. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातून देखील नागरिक या ठिकाणी आले आहेत. नेमकं कोणकोणत्या भागातून या ठिकाणी नागरिक आले हे आपण जाणून घेणार आहोत. नेमकं त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांची किती जमीन जाते हे आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार दादा, कुठून आला होता आपण? आम्ही लातूरहून आलो. लातूर. नेमकं आपली किती शेती जाते या महामार्ग? या शक्तीपीठ महामार्गामध्ये माझी 9 एकर जमीन जाते. 9 एकर जमीन जाते. तुम्ही या महामार्गासाठी कोल्हापूरपर्यंत आला, तिथं स्थानिक लेवलला किती प्रमाणात विरोध पाहायला मिळतो? आम्ही 2 वेळेस स्थानिक लेवलला मोर्चे काढले आणि आम्ही 12 जिल्ह्यातले सर्व शेतकरी एकजुटीनं आहोत. त्याच्यासाठी आम्ही कोल्हापूरला सुद्धा मोर्चेसाठी आलो आहोत. पण सरकारी वारंवार म्हणते फक्त कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांचाच फक्त विरोध या महामार्ग. नाही, सरकार 12 जिल्ह्यातून सुद्धा विरोध आहे. सरकार फक्त कोल्हापूरचंच बघू पाहते, पण पूर्ण 12 जिल्ह्यात विरोध आहे. दादा, आपण कुठून आला? मी पण लातूरच आलो आहे. लातूरून आला. हो. आपली किती जमीन जाते? माझी 12 एकर जमीन जाते शक्तीपीठ महामार्गात. ती जमीन म्हणजे आता सरकार म्हणते की ज्या भागात भेटलं कोरडवाहू शेती प्रमाण जास्त आहे. आपली शेती कोरडवाहू की बागायत आहे? आमची बागायती जमीन आहे. पाटपाण्याने भिजणारी, मांजरा धरणाच्या पाटपाण्याने भिजणारी जमीन आहे आमची. कॅनॉलच्या कमांड एरियात जमीन आहेत आमच्या. पण सरकार म्हणते की त्या बदल्यात शेतकऱ्यांचा कोणताही तोटा आम्ही होऊ देणार नाही. सरकारने आपलं मोबदला आम्ही चांगला मोबदल्याचा विषयच नाही कुठं येतो इथं. आम्हाला जमीनच द्यायची नाही ना. मोबदला तुम्ही कोटी बी दिला तर काय करायचं आहे? आम्हाला रोटीची जरूरत आहे. कोटीची जरूरत नाही आम्हाला. आम्ही 1 इंचही जमीन देणार नाहीत. मग त्या ठिकाणी रक्त सांडायची वेळ आली तरी चालेल, पण जमिनीला हात लावू देणार नाहीत. पाय सुद्धा ठेवू देणार नाहीत. आम्ही 2 वर्ष झालं लढा देत होतो लातूरमध्ये. 8 ते 9 वेळेस आमच्याकडे मोजणीचा नोटीस आले, मोजण्या लोक आले शासनाचे, पण आम्ही 1 इंच सुद्धा जमीन मोजू दिले नाही आत्तापर्यंत, आणि इथून पुढे देणार सुद्धा नाहीत. खरं तर कुठंतरी विकासाला अडथळा आणण्याचं सरकार म्हणत आहे की याच्यामध्ये शेतकऱ्याचा काय विकास होणार आहे हे सांगा आम्हाला. शासनानं एक 4-5 मुद्दे सांगावे. शेतकऱ्याचा काय विकास होणार ह्याच्यात फक्त मोठ्या कंपनीदारा कॉन्ट्रॅक्ट गुत्तेदाराचा विकास होणार आहे. शेतकऱ्याचा काहीच विकास होणार नाही ह्याच्यामध्ये. गरज ह्याची मग कुणी मागणी केली का तुम्हाला शक्तीपीठाची? कुणी मागितलंय का? जे जनता जे मागते ते द्या ना तुम्ही. जनता जे मागत नाही ते का देता? तुम्हाला लाडकी बहीण का? हां, PM किसान योजना कोणी मागितली होती का? शक्तीपीठ कोणी मागितला होता का? अरे तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करता. तुम्हाला मतं वळविण्याकरता तुम्ही हे करता. वारंवार विरोध होतोय, वारंवार लोक मोर्चा आंदोलन करतात, तरी सरकार त्याकडे लक्ष देत नाही. नेमकं सरकारच्या भूमिकेकडे कसं बघताय तुम्ही? सरकारची भूमिका काही जरी असली तरी आमचा ठाम भूमिका आहे. आम्हाला 1 इंच सुद्धा जमीन द्यायची नाही. दादा, आपण कुठून आलात? राधानगरी तुरुंबे. हां, यामध्ये कसं आहे, आमचे 2 एकर शेती जाते आणि एक 20 लाखाचा गोटा जातो आहे. ह्यामध्ये जर राधानगर तालुका जर बघितला तर राधानगर तालुक्यामध्ये तुरुंबेमध्ये 550 एकर, बोरोडेमध्ये एक 750 एकर, उंदरवाडी वगैरे पण आहे मुश्रीफ साहेबांचा, तिथंसुद्धा एक 250 एकर, असं एकूण टोटली जर बघायला गेलं तर एक प्रत्येक गावातून एक 500, 550, 700 एकर जर बागायती शेती आहे. तुम्हाला जर न्यायचं आहे ना, तुम्ही कालव्यावरून न्या, रेल्वे न्या, विमान आहेत. हा सरकार नुसतं एक गुलामगिरी म्हणून जे अदानी अंबानी आहेत ह्यांच्यातर्फे सगळे चालू आहे. शेतकऱ्यांचा ह्यात काडी मात्र हे संबंध नाही आहे आणि शेतकऱ्याचा ह्यात 1 रुपयासुद्धा ही फायदा नाही आहे. आता भले सांगत आहे की बाबा याची दुपटीने तिपटीने भारतीय चलनानुसार जर बघितलं तर यांचं 2,000-3,000 रुपये नाही. पैसे घेऊन काय आम्हाला चाटायचे आहेत का? ह्याच्या आधी किती पिढी गेली शेतामध्ये राबून खाणे, ह्याच्या आधी नंतर पण किती पिढी जातील ह्याचा अंदाज नाही. पैसे घेऊन काय आम्हाला चाटायचे आहेत का? शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा सरकार आहे का? काडी मात्र संबंध नाही शेतकऱ्यांच्यासाठी सरकार. म्हणून आम्ही काय करायला लागलो, निषेध आहे. ह्यासाठी जर कोल्हापुरामध्ये जर ह्यांनी जर पाय ठेवला तर ह्यांचं आम्ही चपलानं सुद्धा स्वागत करू शकतोय. जर बघायचं असेल तर कोल्हापूरमध्ये जे आमदार आहेत, आमदार असून देत, अगर खासदार असून देत, मंत्री असून देत, फडणवीस असून देत, अगर कोणी असून देत, कोल्हापूरमध्ये जर त्यांना जर विरोध करून जर कधी
लादण्याचा प्रयत्न जर केला शक्तिपीठ तर यात रक्ताचे पाठ वाहतील वेगळेच, कारण कोल्हापूर हिसका आम्ही हा दाखविल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला कोण लोक भेटायला होते की चांगला मोबदला देतो किंवा नाही अफवा हे पसरवत आहेत. जे भाजप महायुतीमधली जे सरकारमधली जे नेतेवडील मंडळी असतील की तुम्हाला दुपटीने तिपटीने आमचं सोडून द्या, आम्ही थोडेफार पैसे घेऊन आम्ही सुखी तर राहीन. कारण आमच्याबरोबर जर समजा भरावा झाला हे झाला तर यामध्ये जे हसणारे दात काढून जे हसणारे मापं काढणारी जी माणसं आहेत ते सुद्धा यामध्ये महापुराचा फटका बसून हे सुद्धा बुडणार आहे. त्यामुळे हा शेतकऱ्यांचा एकही रुपया यामध्ये फायदा नाही का काय नाही. त्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करतो. तेच मला म्हणायचं होतं की शक्तिपीठ मार्गामध्ये जे शेती जाते त्यांचं नुकसान नाही तर यामुळे येणार महापूर असेल किंवा सगळ्यांचा धोका आहे. ते यांना आता कळणार नाही. ज्यावेळी महामार्ग होईल त्यावेळी ह्यांना कळेल, त्यावेळी त्यांना पश्चातापची वेळ आहे, कारण त्यावेळी वेळ निघूनही गेलेली असेल. आता तुम्ही आंदोलन करता, याच्या मागे देखील आंदोलन झालीत तरी देखील सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका घेताना आपल्याला दिसत नाही. अशी जर दडपशाही झाली तर काय कराल नेमकं पुढे? नाही दडपशाहीचा विषय सोडून द्या. हा जर हिटलरशाहीचा करत असेल तर ह्याचा काना मोडायसाठी भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतीतून मातीतून कणी हर एक पीक उगवणारा कणी शेतकऱ्याच्या ह्याच्यामध्ये आहे. ठेंगणं घेऊन यांची पाठ तोडायला सुद्धा मागं पुढं बघणार नाही. ह्यांचा जर शेतकऱ्यांचा हिसका बघायचा असेल तर यांनी आमच्या तोंडाला उत्तर द्यावं. मामा जुने शेतकरी आहात, आता शक्तिपीठ महामार्ग शेतकरी जातोय, काय वाटतं नेमकं? हा महामार्ग हा आमच्या गावाला महापूर आहे. मोठा महापूर आमच्या गावाला आहे. पूर्ण गावांचा जाणार. कुठलं गाव तुम्ही? वरिंगपाडे. वडंगपाडे. किती वर्षापासून शेती करताय आणि आता 1970 पासून. आता हे सरकार महामार्ग आणायचं म्हणतंय, तुमच्या शेतातून महामार्ग जाणार आहे, हो. त्यामुळे शेती जाणार आहे. नेमकं आपली म्हणजे जे पिढ्या आहेत पिढ्या चाललेली शेती आहे पुढे देखील अशीच टिकली पाहिजे असं वाटतं का? हां इथनं पुढे अशीच टिकली पाहिजे शेती असं वाटतंय का? आम्हाला शेती द्या. तुमचा पैसा नको तर जर तुम्ही घबरायचा का नाही, शेती द्या की आम्हाला. जर तुमच्याकडे जर ह्या ठिकाणी शेती द्या की आम्हाला, पैसा नको. आणि हा देश हा हुकुमशाहीकडे वाटचाल करायला लागला आहे. शो देश आता लोकशाही नाही, हुकुमशाही. पण ते म्हणतात की म्हणजे हा शक्तिपीठ महामार्गानंतर राज्याचा विकास होणार आहे. विकास नाही, देश भकास करणार. विकास नाही, देश भकास करायचे नादात आहे ते. का बरं असं तुम्हाला काय वाटतं नेमकं? अहो का म्हणजे साहजिकच दिसतंय की. अहो साधं उदाहरण आहे. हे गाव आता आमचं 1/4 हे 2005चा पूर, 19चा पूर, 22चा पूर, त्यावेळेला फक्त आमचं गाव शिल्लक होतं, काही सुद्धा शिल्लक राहिलेलं नव्हतं. खलास बुडलं होतं, तरी बी ही तिथनंच काढायचं म्हणतात. खरं तर शक्तिपीठ महामार्गाला पुराचा धोका पुन्हा वाढणार आहे. हो साहजिकच गावच राहणार नाही तर कोल्हापूर शहर राहणार नाही. आमचं गाव सोडा, कोल्हापूर शहरचा राहणार नाही. एवढा असताना सुद्धा ही राबवायला लागल्यात. म्हणजे ह्यांनी कोणतरी बडे धेंडे हाताखाली घेतल्यात. त्या धेंड्यानं सांभाळण्याकरता निवडणूक ही लबाडीचं राजकारण करायला लागले. पण त्याबद्दल तुम्हाला चांगले पैसे देतो म्हणते सरकार. पैसे नको आम्हाला, पैसे नको. पैशाला आम्ही बुक्यावलेले नाहीत. आमच्या वाडवडील का पैशावर जगले? आमचे वाडवडील का पैशावर जगले का? तुमच्या पैसे खाऊन कशाला पैसे ते? बरं पैसे पुरणार का? आम्ही आता सगळं घरचं खातो. तुम्ही देणार का आम्हाला? आम्ही आता सोसायटीत गेलो, आमचं कम्म मंजूर करणार का तुम्ही? शेती गेली म्हणल्यानंतर सेक्रेटरी म्हणणार बाबा तुझी शेती गेली आहे, तुला एवढी मंजुरी नाही. बरोबर आहे का? बरं एवढ्या जनतेची आता ही भूमी होणार, येड्याला तुम्ही धान्य पुरवणार का? पुरवणार? एवढ्या तिथनं आता ह्याच्यावर तुम्ही येणार महामार्ग तुम्ही आता हे करणार. एवढी जनता तुम्ही जतन करणार का? एवढी जनता तुम्ही जतन करणार का? काय तुमचा काय निर्णय आहे? काय तुमचा हे आहे? आमचे रद्द झालं पाहिजे. ठाम निर्णय. हो ठाम निर्णय. आणि आता एवढं करून जर नाही केलं तर पुढे काय करणार तुम्ही? एवढं करून पाहिजे सरकार नाही ऐकलं तर पुढचं काय करणार आंदोलन? मग रक्ताचं पाठ आम्ही कुठेतरी जीव देणार. काय करणार? त्याशिवाय पर्याय नाही. एकंदरीत पाहिलं तर जे शेतकरी आहेत या ठिकाणी काही महिला देखील आपल्यासोबत आलेल्या आहेत. महिला मोठ्या सवय काय सांगायला शक्तिपीठ महाराष्ट्र आंदोलनात सहभागी झाला तुम्ही? आम्हाला शक्तिपीठ नको आहे. आम्हाला शेती पाहिजे. आमच्या सासू सासऱ्यान खरडा आणि भाकरी खाऊन शेती राखून ठेवलेली आहे. ती आम्हाला शेती पाहिजेच आहे. आम्ही शेती जर नसली तर जीव तिथे आत्महत्या करून घेऊ. आणि आमचा जीव जरी गेला तरी आम्ही शेती म्हणून सोडणार नाही आहे. त्या शेताच्या आडवी काय काय बी म्हणा काय
बी केलं तरी सक्ती पिढी बंदच केला पाहिजे. आम्ही काय आणि खायचं? आम्ही कशा जगायचं? आता मुलांना कुठं आले तुम्ही? मोडून बनणार पालकमंत्री देखील तुमच्या इथले आहेत, भागातले आहेत, ते त्यांना भेटला त्यांनी सांगितलं आम्हाला नकोच म्हणून सांगितलं आणि आम्हाला नकोच आहे तो रस्ता आणि आम्हाला पैसे म्हणून नको आहे. पण सरकार पैसे द्यायला तुम्हाला नको नको बाबा, आम्हाला पैसे म्हणून नको आहे. आमच्या मुलांच्या आधी लग्न होईना, शेती विचारायला लागल्यात. आम्ही कुठली शेती लावावं आणि काय करावं आणि काय खावावं. सासू सासऱ्यानं मीठ खाऊन खरडा खाऊन शेती ठेवलेली आहे. ती शेती जर आता जायला लागली तर आम्ही जीव तरी कशाला ठेवा? आम्हाला जेव बी ठेवायची गरज नाही आणि जगण्याचा हे प्रश्न नाहीच आम्हाला. आम्ही तिथं आडवी पडू. किती वर्षांची शेती करताय तुम्ही? आम्ही आता 40 वर्ष शेती करतो आमच्या सासू सासऱ्याच्या माघारी. सासू सासरे माघारी शेती करता खाऊन पण आम्ही शेती सोडणार नाही. शेती आमची आम्हाला शेती पाहिजे. आम्ही 12 तास शेतीत राबतेली माणसं. आम्ही कुठं जावं राबायला? आम्हाला राबल्याशिवाय चैन पडत नाही. आमची गुरं आहेत, आमच्या गुरासने काय घालावं ढोरासने. आमचा धंदा तो शेतीचा आहे. सुद्धा आम्हाला किती गुरं आहे तुमच्या शेती? शेती आमची माप आहे. शेती किती जाते तुमची? सगळी जाते शेती आमची 2-2 एकर जाते. सगळी जाते पुरा 2-2 काय राहत एकर नाही. जाते आमची. 2-2 एकर शेती गेल्या तर काय जगायचं आम्ही सांगा? खरं आम्ही तुझा जीव गेला आमचा गेला तरी चालेल पण आम्ही शेती सोडणार किती नाही. म्हणून सोडणार आम्ही तर आडवं म्हणणार. सगळी जण जाऊन आडवी पडणार. आजी पैसे तुम्हाला लगेच सर नको नको आम्हाला रुपये नको रुपये नको 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 टाका आमच्यावर. आमच्यावर वावर टाका पैसे पण आम्हाला रुपये नको शेती पाहिजे बघा आम्हाला. नको 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 होणार आहे ते. अजिबात नको. आणि नवऱ्या दारू खाऊन पैसे द्यायचं पिवलं तर कुठे जायचं? बायका पोरांनी काय हा? खायचं? काय खायचं बायका पोरांनी? काय खायचं बायका पोरांनी? काय खायचं? हा? आम्हाला शेती पाहिजे बघा. शेती शिवाय आम्हाला जगत नाही. आम्हाला बायका शेती पोरांनी काय पाहिजे. खायचं? आणि आम्ही जगायचं कशावर? आता शेतीत काय आहे? सरकार पैसे दिले म्हणजे का दाता खाली घालून आमच्या खायचं शेतीत नाही. आता ऊस पिकतोय, भात पिकतोय, उन्हाळी भुईमूग पिकतोय आणि केळे बागे सगळे पिकतात आमच्या. तुम्हाला आपण गाडी के- गोळा जायची लागली. काय डायरेक्ट गोव्याला आम्हाला जायची काही गरज नाही. तुम्ही जावा, तुम्ही जावा. आम्हाला त्यांचा रुपया नको पण आम्ही आडवी पडणार जाऊ. आम्ही काय जाणार नाही. आम्हाला नको आम्ही आडवी पडणार. अहो, देवदर्शनचे लोक नको 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 दर्शन आम्हाला इथं आहे. नको आम्हाला. बाळूमामा आहे, सगळं आहे आम्हाला. आमचा ज्योतिबा आहे, बाळूमामा आहे, आणि लक्ष्मी एक रस्ता गेलेला आहे, त्या रस्त्यावर सुद्धा जाऊ शकता. तर आम्हाला त्यांचा रुपया नको आम्ही शेती सोडणार आहे. आम्ही आडवी तिथं पडणार. त्या रस्त्यावर जाता शक्तीपीठावरच जायचं देवाला आहे. गोव्याला जायची काय गरज नाही आम्हाला. आमची शेती राहून दे फक्त बस. आणि आम्हाला जायची काय गरज नाही. गोव्याला जायला रस्ता आहे रस्ता आम्हाला 2-3 रस्ता आहेत. 2-3 रस्ते. कशाला रस्ता पाहिजे? यात निम्मी काय रस्त्याने करायचं? शेती गेली. पण आमचा रस्ता गेला तर आमची गल्लीतलं गाव जाऊ दे. तू जाऊ दे गाव पण आम्हाला रस्ता नको आहे. आम्हाला रस्ता नको आहे. नको आहे. ते रद्द झाला पाहिजे. हा एकंदरीत बघितलं तर शेतकरी ज्या प्रकारे आक्रमक झालेले आहेत आपल्याला पाहायला मिळतात. शेती पाहिजे, आम्हाला पैसे नको, सरकारचं पैसे आम्हाला नको, तर आम्हाला शेती हवी आहे. आता जर शेती दिली तर पुढची पिढी कशी जगणार हा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये आम्ही या शक्तीपीठ महामार्गाला तीव्रपणे विरोध करणार असून यासाठी जर जीव जर गेला तरी बेहत्तर, पण आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका येथील जे शेतकरी यांनी मांडलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच अनेक जिल्ह्यातून देखील लोक या शक्तीपीठ महामार्ग विरोध करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. त्यामुळे एकंदरीतच आजच्या या आंदोलनानंतर सरकारने काय भूमिका घेते हे पाहणं गरजेचं राहणार आहे. लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.